नमस्कार. आपल्या शरीरात, होय, आपल्याच शरीरात एक सूक्ष्म ऊर्जेचं जाळं आहे, असं आपलं प्राचीन शास्त्र सांगतं. आणि या जाळ्याचं रहस्य उलगडणारी एक जबरदस्त संकल्पना आहे, ती म्हणजे नाडीतंत्र. चला तर मग आज आपण आपल्याच शरीरातील या अदृश्य ऊर्जेच्या प्रवासाला सुरुवात करूया. एक साधा प्रश्न आहे. कधी विचार केलाय का की आपल्या प्रत्येक श्वासात, हो, प्रत्येक श्वासात आपल्या आरोग्याची किल्ली लपलेली असू शकते? ऐकायला आश्चर्य वाटेल, पण प्राचीन ज्ञानानुसार याचं उत्तर हो आहे. आणि आज आपण श्वास आणि शरीरातील ऊर्जा यांच्यातला हाच अद्भुत संबंध उलगडून पाहणार आहोत. पण थांबा, शरीरातल्या ऊर्जेबद्दल बोलण्याआधी एक महत्वाचा प्रश्न आहे. हे आपलं शरीर, हे बनले तरी कशापासून? चला आधी ते बघूया. कारण या प्राचीन शास्त्रानुसार त्याची रचना काही मूळ घटकांमधून झाली आहे. आणि ती संख्या आहे 26. हो, बरोबर ऐकलत. या शास्त्रानुसार आपलं मानवी शरीर तब्बल 26 मूळ तत्वांनी बनलेलं आहे. पण एक मिनिटं, ही तत्व म्हणजे काही फक्त भौतिक घटक नाहीत हा, तर यामध्ये आपल्या अस्तित्वाचे वेगवेगळे पैलू समाविष्ट आहेत. तर मग ही 26 तत्व आहेत तरी कोणती? ती काही मुख्य गटांमध्ये विभागलेली आहेत. बघा, पहिला गट आहे पंचतत्वांचा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ज्यांनी आपलं शरीर आणि हे जग बनलंय. मग येतात आपली पंच ज्ञानेंद्रिय, म्हणजे ज्यांच्यामुळे आपण हे जग अनुभवतो. आणि तिसरा गट म्हणजे पंचकर्मेंद्रिय, ज्यांच्यामुळे आपण या जगात काहीतरी काम करतो, कृती करतो. ठीक आहे, हे तर झाले भौतिक घटक. यानंतर येतात पंचप्राण. म्हणजे काय? तर शरीराला चालवणाऱ्या 5 मुख्य जीवनशक्ती. पण आता एक मोठा प्रश्न आहे, या सगळ्या 25 तत्वांना एकत्र बांधून त्यांना सजीव कोण बनवतं? तर ते आहे आपलं 26वं आणि सगळ्यात महत्वाचं तत्व, जीव, म्हणजेच चेतना. तर आता आपण देहाची रचना पाहिली. चला आता जरा खोलात शिरूया, ऊर्जेच्या स्तरावर. ही ऊर्जा म्हणजे काय? तर ही आहे प्राण. प्राणच ती जीवनशक्ती आहे जी या 26 तत्वांच्या शरीराला चालवते. मग नक्की प्राण म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर प्राण ही एक सूक्ष्म जीवनशक्ती आहे, एक एनर्जी जी आपल्या शरीरातल्या सगळ्या 26 घटकामधून वाहते आणि त्यांना काम करायला लावते. अगदी विजेमुळे जसं एखादं यंत्र चालतं ना, तसंच प्राणामुळे आपलं शरीर चालतं. आणि गंमत म्हणजे या प्राणाचे पण 5 मुख्य आणि 5 उपप्रकार आहेत. हे 5 मुख्य प्राण म्हणजे जणू काही आपल्या शरीराचे 5 डिपार्टमेंट हेड्स किंवा मॅनेजर्स आहेत. प्रत्येकाकडे एक महत्वाचं काम सोपवलेलं आहे. उदाहरणार्थ, प्राण नावाचा वायू छातीत राहून श्वासोच्छवासाचं काम बघतो, तर अपान वायू शरीरातून नको असलेले घटक बाहेर टाकण्याचं डिपार्टमेंट सांभाळतो. म्हणजे बघा, प्रत्येक प्राणाचं एक ठरलेलं कार्यक्षेत्र आहे. आता एक गंमत बघा. आपल्याला ढेकर येते, जांभई येते किंवा आपल्या पापण्यांची उघडझाप होते. ह्या अगदी साध्या वाटणाऱ्या क्रियासुद्धा 5 सूक्ष्म प्राणांमुळे होतात. म्हणजे विचार करा किती सूक्ष्म स्तरावर हे सगळं काम करतं. आणि यातला धनंजय नावाचा प्राण तर मृत्यूनंतरही काही काळ देहात राहतो, असं हे शास्त्र सांगतं. कमाल आहे ना? चला आता अजून एका सूक्ष्म स्तरावर जाऊया. जसं कांद्याला पदर असतात ना, तसंच आपल्या अस्तित्वालाही आहे. आपलं अस्तित्व केवळ या दिसणाऱ्या भौतिक शरीरापुरतं मर्यादित नाहीये. ते अनेक स्तरांनी किंवा कोशांनी बनलेलं आहे. आणि यांनाच पंचकोश म्हणतात. हे 5 कोश 3 मुख्य शरीरांमध्ये विभागलेले आहेत. सगळ्यात बाहेरचं जे आपल्याला दिसतं ते म्हणजे स्थूल देह किंवा अन्नमय कोश. त्याच्या आत आहे सूक्ष्म देह. यामध्ये येतात प्राणमय, मनोमय आणि ज्ञानमय कोश. म्हणजे काय? तर आपली ऊर्जा, आपलं मन आणि आपली बुद्धी. आणि सगळ्यात आत मूळ गाभ्याशी आहे कारण देह, म्हणजेच आनंदमय कोश. हा आपल्या अस्तित्वाचा सगळ्यात सूक्ष्म स्तर आहे. बरं, आता प्रश्न असा आहे की हा प्राण संपूर्ण शरीरात फिरतो कसा? तर याचं उत्तर आहे नाडी तंत्र. नाड्या म्हणजे काय? तर आपल्या शरीरातल्या ऊर्जेच्या सूक्ष्म वाहिन्या. असं समजा की या प्राणाचे हायवेज आहेत. आणि या नाड्या काही खूपच गूढ गोष्ट नाहीयेत. बघा, ही व्याख्या किती सोपी आणि महत्वाची आहे. शरीरामध्ये उजव्या आणि डाव्या नाकपुडीतून जो स्वर वाहतो त्यालाच नाडी म्हणतात. म्हणजे काय? तर नाडीचा अनुभव आपण आपल्या रोजच्या श्वासातून घेऊ शकतो. अशा हजारो नाड्या आहेत, पण त्यातल्या 2 मुख्य आहेत, इडा आणि पिंगला. डाव्या बाजूने वाहते ती इडा नाडी, जिला चंद्रनाडी पण म्हणतात.
ती चंद्रासारखीच, शीतल, शांत, स्थिर. म्हणूनच तिला पिंडाची रात्र असंही म्हटलंय. आणि तिच्या अगदी विरुद्ध, उजव्या बाजूने वाहते ती पिंगला नाडी, सूर्यनाडी. ती सूर्यासारखीच, उष्ण, क्रियाशील, ऊर्जा देणारी. तिला पिंडाचा दिवस म्हणतात. आता बघा, एकीकडे चंद्र, दुसरीकडे सूर्य, आणि या दोन्हींच्या बरोबर मध्ये असते तिसरी आणि सगळ्यात महत्वाची नाडी, सुषुम्ना. ही आपल्या पाठीच्या कण्यातून जाते. ही आहे सत्वगुणी, म्हणजे संतुलन आणि शुद्धतेचं प्रतीक. जेव्हा डावी आणि उजवी बाजू म्हणजे चंद्र आणि सूर्य संतुलित होतात, तेव्हा हा मधला मार्ग, ही सुषुम्ना जागृत होते. आणि मग मन शांत आणि एकाग्र होतं. योग साधनेचं मुख्य ध्येय हेच तर आहे. ओके, तर आतापर्यंत आपण तत्व, प्राण, कोश, नाड्या हे सगळं पाहिलं. आता या सगळ्या गोष्टींना एकत्र आणूया आणि बघूया की आपला श्वास आणि आपलं आरोग्य यांचा डायरेक्ट संबंध कसा आहे. कारण आपला श्वास हा या संपूर्ण एनर्जी सिस्टीमचा इंडिकेटर पण आहे आणि कंट्रोलर पण. आता एक अशी गोष्ट सांगणार आहे जी आपण सगळेजण स्वतः अनुभवू शकतो. फक्त शांत बसा आणि लक्ष द्या. आपल्या नाकपुडीत श्वासाचा स्पर्श कुठे होतोय? मधोमध, खाली, वर की तिरकस? या साध्या गोष्टीवरून आपल्या शरीरात सध्या कोणतं तत्व प्रभावी आहे हे ओळखता येतं. आणि हो, प्रत्येक तत्वाचा प्रभाव ठराविक वेळेपुरताच असतो. आणि याचा आपल्या रोजच्या कामांवरही परिणाम होतो असं मानलं जातं. जेव्हा पृथ्वी आणि आप ही स्थिर तत्व प्रभावी असतात, तेव्हा केलेली कामं जास्त चांगली होतात, शुभदायक ठरतात. याउलट इतर तत्वांच्या वेळी केलेली कामं तितकीशी परिणामकारक ठरत नाहीत. तर मग ह्या सगळ्याचा सार काय? आरोग्याचं सूत्र एकदम सोपं आहे. जेव्हा चुकीची नाडी वाहते किंवा हे तत्वांचं चक्र बिघडतं, तेव्हा शरीरात आजार डोकं वर काढतात. सोप्या भाषेत या सूक्ष्म ऊर्जा प्रणालीमध्ये बॅलन्स राखणं, संतुलन साधणं म्हणजेच निरोगी राहणं. आणि जाता जाता एक प्रश्न. आपल्या पूर्वजांना शरीराबद्दल असं काहीतरी माहीत होतं का, ज्याचा शोध आजचं आधुनिक विज्ञान घेत आहे? पण आपण मात्र ते विसरत चाललो आहोत? यावर विचार करायला हवा.